नमस्कार. दिवाळी फराळ सिरीजमधला आज दुसरा प्रकार बघणार आहोत. आज आपण मस्त कुरकुरीत अशा अगदी दुप्पट फुलणाऱ्या भरपूर लेयर्स असणाऱ्या शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी कच्ची ही शंकरपाळी आणि तळलेली दाखवते. ही किती छान दुप्पट अशी ही फुललेली आहे. ही शंकरपाळी मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अजिबात ही शंकरपाळी तेलकट होत नाही किंवा ही तेल पित नाही. तुम्ही पाहू शकता माझा हात अजिबात तेलकट झालेला नाही आहे. तर अशी ही न तेलकट होणारी कमी तेल पिणारी मस्त अशी खमंग कुरकुरीत भरपूर लेअरवाली शंकरपाळी बिना मोहन करता कशी बनवायची ते आज मी दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे अगदी नवशिके असाल तरीही तुम्ही अशी ही शंकरपाळी पहिल्या प्रयत्नामध्ये बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता ती कशी बनवायची ते पाहूयात. तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये आपण 1 वाटी भरून साखर घेणार आहोत. तर साखर मी छान गच्च भरून घेतलेली आहे, शीग लावून घेतलेली आहे. या साखरेच्या प्रमाणात अगदी योग्यसर गोडीच्या आपल्या शंकरपाळ्या बनतात. तुम्हाला जर थोडी जास्त गोड आवडत असेल तर थोडी जास्त साखर घेतली तरीही चालेल. आता सेम वाटीने मी 1 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता वाटीचं प्रमाण अजिबात बदलायचं नाही. तुमच्या घरात जी कोणती वाटी असेल त्याने हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे. सेम वाटीने मी 1 वाटी इथे तूप घेतलेलं आहे. छान वितळलेलं तूप आहे. आता या सगळ्या गोष्टी चमच्याने एकत्र हलवून घ्यायच्या. व्यवस्थित हलवल्यानंतर आपण हे जे पातेलं आहे ते गॅसवरती ठेवणार आहोत. तर आता इथे आपल्याला अजिबातही कसल्या प्रकारचं मोहन बनवायचं नाही आहे. फक्त ही साखर आपल्याला या तूप आणि पाण्याबरोबर विरघळून घ्यायची आहे. तर सतत हलवत मी ही छान विरघळून घेते आहे. आपल्याला हे तुपाचं मिश्रण जे आहे ते अजिबात उकळून घ्यायचं नाही आहे. आपल्याला हे फक्त कोमट गरम करायचं आहे आणि सोबतच सगळी साखर विरघळून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनिटांमध्येच ही साखर छान विरघळायला लागते. तुम्ही पाहू शकता अगदी साखरेचे आता बारीक बारीक कण राहिलेले आहेत. तर 2-3 मिनिटांमध्ये ही साखर व्यवस्थित विरघळली जाते. साखर व्यवस्थित विरघळली गेली की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि आपल्याला जी ही पाणीचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण कसलंही तुपाचं मोहन केलेलं नाही आहे. आपण फक्त साखरेचं यामध्ये पाणी घालून आपण हे छान शंकरपाळी तयार करणार आहोत. तर आता हे पाणी आपण थंड करून घ्यायचं आहे. आपलं साखर तुपाचं मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आता सेम वाटीने आपण इथे मैदा घेणार आहोत. तर वाटी आपण जी तुपासाठी साखरेसाठी वापरली तीच वापरायची. आता ह्या वाटीने मी 6 वाटी मैदा घेणार आहे. तर आपण जे प्रमाण घेतलं आहे तुपाचं आणि साखरेचं त्यासाठी हा मैदा अगदी योग्य आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर एखाद दुसरा चमचा तुम्ही कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर मी सपाट अशा 6 वाट्या इथे मी मैदा घेतलेला आहे. इथे आपण मैद्याच्या फक्त शंकरपाळ्या बनवत आहोत. तर आता ह्या 6 वाटी मैद्यामध्ये आपण ह्या सगळ्या शंकरपाळी व्यवस्थित बनवणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि इथे मी पाव चमचा वेलची पूड घालणार आहे. वेलचीने आपल्या शंकरपाळीला खूप छान असा फ्लेवर येतो, खूप छान अशी चव येते. तर वेलची पूड घातल्यानंतर आपण जे हे कोरडे जिन्नस आहेत ते सगळे हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे सगळे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे मिक्स होईपर्यंत आपलं जे पाण्याचं मिश्रण होतं ते छान थंड झालं आहे का बघायचं. तर तुम्ही बोट घालून बघताय तर हे अगदी थंड झालेलं आहे, जास्त चटका बसत नाही आहे. तर आता हे आपण थोडं थोडं यामध्ये घालणार आहोत आणि याचा एक छान घट्टसर गोळा मिळवून घेणार आहोत. तर पाण्याचं जे मिश्रण आहे ते थोडं थोडं करून घालायचं. मैद्याचं प्रमाणही जरी बरोबर असेल तरी कधी कधी काय होतं मैदा कमी पाणी शोषून घेतो, कधी कधी पटकन पातळ होतो. त्यामुळे थोडं थोडं करून आपण हे पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित आपण हे मिश्रण सगळं मळून घेणार आहोत. दुसरी एक पद्धत अशी आहे की तुम्ही सगळं पाणी छान परातीमध्ये ओतून घेऊ शकता आणि त्याबरोबर त्यात जेवढा मैदा बसतोय तेवढा तुम्ही घालून घेऊ शकता. पण मी जे प्रमाण सांगितले त्यामध्ये तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी ही कणिक मळली गेलेली आहे. अजिबातही माझं पाणीही शिल्लक राहिलेलं नव्हतं, ना कणिक पातळ झालेली आहे. अगदी हलक्या हाताने ही छान कणिक मळून घ्यायची. जेवढी तुम्ही हलक्या हाताने ही कणिक मळून घ्याल तेवढ्या या शंकरपाळीला खूप छान अशा जाळ्या सुटतात. तर तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी ही कणिक मी मळून घेतलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण फक्त ही 10 मिनटं ठेवणार आहोत. 10 मिनटापेक्षा जास्त ठेवायची नाही आहे. यामध्ये आपण तूप आणि साखरेचं पाणी घातलं आहे त्यामुळं मग कणिक जी आहे ती आपली सैलसर होऊ शकते. तर आता 10 मिनटाने मी यावरचं झाकण काढून बघते आहे. मी तुम्हाला ही छान कणिक अशी फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर अशा जाळ्या सुटलेल्या आहेत. तर 10 मिनटंच ही कणिक आपण छान भिजवून घेतलेली आहे. तर आता याचे आपण एकसारखे गोळे करून घेणार आहोत.
तर या प्रमाणाच्या साहित्यामध्ये एकसारखे आपले चपातीला जेवढे गोळे घेतो तेवढे 4 गोळे तयार होतात। तर हे असे छान गोळे तयार करून घेतलेत। याला क्रॅक जातात, तुम्ही काहीही काळजी करायची गरज नाही आहे। जसे होतील तसे हे आपण गोळे करून घेणार आहोत। आता यातला मी एक गोळा घेणार आहे। आपण पोळपाटावरती हा छान लाटून घेणार आहोत। तर हा गोळा घेतल्यानंतर हा मी थोडासा मळून घेते, जेणेकरून थोडा अजून मऊ होईल आणि तो लाटण्यायोग्य होईल। बाकीचे जे गोळे आहेत ते आपण झाकून ठेवणार आहोत। तर आता हा गोळा आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। इथे मी शंकरपाळी बनवण्याची वेगळी पद्धत दाखवते, त्यामुळे काय होणार आहे, शंकरपाळीला आपल्या छान खुसखुशीतपणा येणार आहे आणि आतून छान जाळी सुटणार आहे, भरपूर साऱ्या लेयर येणार आहेत। तर ही लाटी मी छान जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटून घेतलेली आहे। कडेने जरी क्रॅक गेले तरी काही काळजी करायची गरज नाही आहे। आता ही तुम्ही पाहू शकता की छान व्यवस्थित मी लाटून घेतलेली आहे। मैदा असल्यामुळे थोडीशी लाटी लाटायला जड जाते, पण मऊसूत पण असते ती, त्यामुळे पटपट लाटलीही जाते। तर आता ही छान लाटून घेतली की व्हिडिओत दाखवते तशी आपण ही फोल्ड करून घेणार आहोत। अगदी आपण चपातीचे रोल कसे करतो तशी ही फोल्ड करून घ्यायची आहे आणि याचा छान असा चौकोनी बॉक्स करून घ्यायचा आहे। तर अशी ही मस्त बॉक्स करून घेतल्यानंतर आता ही आपण परत लाटी लाटून घेणार आहोत। यामुळे काय होतं, आपल्या ज्या शंकरपाळीला मस्त असे लेयर सुटतात आणि याला आतून मस्त खुशखुशीतपणा येतो। आता ही चौकोनीच तयार झाला याचा गोळा, त्यामुळे ही लाटी छान चौकोनी लाटली जाते आणि तुम्ही पाहू शकता नॉर्मल शंकरपाळीचं जे पीठ असतं त्याला भरपूर कडेने क्रॅक पडतात, तर याला त्या कंपेअर खूप कमी क्रॅक पडलेले आहेत। आता ही शंकरपाळी आपल्याला जास्त पातळसर अजिबातही याची लाटी लाटून घ्यायची नाही आहे। तर मी तुम्हाला जाडी दाखवते याची। ही आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायची। तुम्ही पाहू शकता ही छान अर्धा सेंटीमीटर इतकी मी जाड ठेवलेली आहे। आता याचा जो कडेचा क्रॅक गेलेला भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत। त्याने काय होणार आहे, आपल्या शंकरपाळीला एकसारखा आकार येणार आहे। आता शंकरपाळी कट करताना शक्यतो चाकूचा वापर करा। तुम्ही जे ते फिरकी मिळते शंकरपाळी कट करायची किंवा पिझ्झा कटर आहे, त्याने काय होतं, शंकरपाळीला असे डिझाईनसारखे आकार येतात आणि त्यामुळे शंकरपाळीला छान लेयर सुटलेले अजिबात दिसत नाहीत। त्यामुळे शक्यतो चाकूचा वापर करून ही शंकरपाळी कट करून घ्यायची। तर आता याचा सगळा कडेचा आपण क्रॅक गेलेला भाग काढून घेतलेला आहे आणि आता या शंकरपाळीचे आपण छान 1 सेंटीमीटर अंदाजे 1 सेंटीमीटर अंतराचे आपण कट मारून घेणार आहोत। तुम्हाला किती मोठी किती लहान शंकरपाळी हवी आहे त्यानुसार तुम्ही शंकरपाळीचे काप करून घेऊ शकता। तर मस्त असे मी याचे काप करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे याचे काप झालेले आहेत। आता ह्या सगळ्या व्यवस्थित सगळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या शंकरपाळी आणि मी तुम्हाला ही शंकरपाळी हातात घेऊन दाखवते। तर ही जास्त मी जाड नाही ठेवलेली आणि जास्त पातळी नाही, मस्त अशी ही शंकरपाळी तयार झाली आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या लाटून कट करून घेतलेल्या आहेत। एका टायमिंगला तुम्ही ह्या अशा लाटून घेऊ शकता किंवा कोणी दुसरा असेल मदतीला तर तुम्ही पटकन ह्या तळूनही घेऊ शकता। तर आता इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेलामध्ये आपण एक छोटासा तुकडा टाकून बघणार आहोत। शंकरपाळी अजिबातही तेलामध्ये विरघळत नाही आहे आणि हा तुकडा टाकल्यानंतर हा पटकन वर येतोय आणि हा अजिबात करपलाही गेलेला नाही आहे। तुम्ही पाहू शकता हा छान पांढरा आहे। तर अशाच हीटवरती आपल्याला शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे। तर झाऱ्यामध्ये अशी शंकरपाळी घ्यायची आणि तेलामध्ये टाकायची, जेणेकरून ते आपलं तेल जे आहे ते आपलं हातावरतीही उडत नाही। आता अजिबातही पहिला 1 मिनिट शंकरपाळीला हलवायचं नाही। अगदी नंतर झाऱ्या असा कडेने फिरवून फक्त शंकरपाळी थोडीशी मोकळी करून घ्यायची। कडेनेच झाऱ्या फिरवत फिरवत आपण ह्या शंकरपाळी छान तेलामध्ये फिरवून घेणार आहोत आणि या छान तळून घेणार आहोत। तर शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची। दुसरी गोष्ट, तेल जास्त तापलेलं नसावं, नाहीतर मग शंकरपाळीला पटकन बाहेरून खरपूस असा रंग येतो आणि आतून शंकरपाळी पूर्ण तळली जात नाही। त्यामुळे शंकरपाळी तळताना पेशन्स ठेवायचे। जेवढे तुम्ही पेशन्स ठेवाल तेवढी शंकरपाळी छान खुसखुशीत आणि खमंग होते। तर मस्त अशी ही शंकरपाळी हळूहळू रंग घ्यायला लागली आहे। तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा बिस्किटी कलर यायला लागलेला आहे। तर हळूहळू ही आपण छान तळून घेतली आणि अगदी तेलामध्ये ही छान सुटली जाते। त्यामुळे जरी तुम्ही शंकरपाळी बनवली आणि ती एकमेकांना चिकटलेली असली तरी टेन्शन घ्यायचं नाही, ही तेलामध्ये छान सुटते। तर आता याला छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आपण या शंकरपाळी तेलामधून निथळून घेणार आहोत आणि एका भांड्यात काढून घेणार आहोत। तर मस्त अशा या खमंग खुसखुशीत भरपूर लेयर्सवाल्या बिस्किटासारख्या टम्म फुगलेल्या शंकरपाळी घरच्या घरी तयार झालेल्या आहेत।
तुम्ही पाहू शकता आपली जी नॉर्मल शंकरपाळीची साईज होती आणि तळल्यानंतरची जी साईज आहे ती अगदी दुप्पट शंकरपाळी फुलली गेलेली आहे. अजिबातही तेलकट होत नाही. मी तुम्हाला फोडूनही दाखवते, ती अजिबातही ह्या आपल्या हाताला तेलकटपणा राहत नाही. त्यामुळे शंकरपाळी खायलाही खूप मस्त लागते. अगदी तोंडात टाकताच ही शंकरपाळी विरघळते. तर मस्त खुसखुशीत अशी डब्बल फुलणाऱ्या शंकरपाळीची ही रेसिपी तुम्हीही बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक दिवाळी फराळाची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.